जय हिंद जय भारत. मी पुणे या ठिकाणी आलेलो आहे वाघोली आणि आज माझ्याबरोबर जे असणारा पैलवान आहे या पैलवानाचा फोटो एक फेमस आहे ना आणि या पैलवानाचं नाव म्हणजे हे सभापती राहिलेले आहेत बरोबर ना. आणि नारायण आबा पाटील जे आहेत आता आमदार त्यांचा पुतणी आहे. तसं पैलवान नमस्कार. थोडंसं तुमचं नाव सांगा की पैलवान. अतुल जयश्री प्रतापराव पाटील. बरोबर. माझं गाव सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात गाव आहे. तुम्ही मला एक सांगा तुमचा हात वर करून काढलेले फोटो जे आहे ते लय फेमस आहे. काय बघा कुठल्या मैदानातला एका मान मानला त्या मल्लाचं नाव देऊ इच्छित नाही पण तो मान आहे. त्या मल्लाला शिक्षण केल्यानंतर मी नाचताना ते फोटो काढला अकलूज अधिवेशनात. बरोबर. मग तुम्ही उपमहाराज कसं किती वेळा आहे. मी 2007 साली उपमहाराज केसरी औरंगाबादला त्यानंतर 2011ला अकलूजला 2 वेळा उपमहाराज केसरी. 2006-7 शिवछत्रपती पुरस्कार. बरं. आणि आता राजकारणात काय आहे. राजकारणात गेल्या वेळेस 2017च्या इलेक्शनला पंचायत समिती सभापती होतो आणि आता विद्यमान पंचायत समिती सदस्य आहे. आता पैलवान आहे सभापती आहे सदस्य आहे अण्णा आता आमदार आहेत आपलं चलते ते पण पैलवान होते. त्यांनी कधी कुस्ती शिकवली का तुम्हाला. ना त्यांच्याकडे बघूनच पैलवान झालो मी. काय सांगता. ते गंगावीसला होते ना. ते गंगावीसला होते आणि पहिल्यांदा गोकुळास्थानला होते. बरं. तुम्ही पण मी पहिल्यांदा मला मगराच्या निमगावला टाकलं. रसाला पकड तिथे दुसऱ्या दिवशी मी पळून गेलो. त्यानंतर जेवाळंदीला टाकलं. तालुक्याच्या तालमीत तिथे 1 वर्ष काढलं. त्यानंतर उत्तमराव पाटलांच्या हाताखाली आलो बावड्याला म्हणजे मग ते तुमच्याबरोबर होते. माझ्याबरोबर बरेचसे पोरं होते. राहुल पाटील कराडचा आम्हाला तानाजी पाटील कोंडा पाटील विष्णू पाटील ही सिनियर पैलवान होते. आणि मुरल्यांना वगैरे मुरली यांना मोहोळ त्यांची पैलवानची संपली ती तुमच्या सिनियर होती. तुमच्याबरोबर आपला अमृत मामा माझे सिनियर पैलवान आम्ही मामाचा संपर्क आला आणि अमृत मामा असेल गोरख सरक असतील महाराज केसरी मावला शेख असतील आणि म्हटलं तर श्याम कानगुडे बाळू वाघ. मला एक सांगा त्यामुळे मी घडलो. कोणत्या पैलवानाबरोबर कुस्त्या झाल्या. माझी कुस्त्या बऱ्याचशा पैलवानाबरोबर झाल्या. अस्लम काजी असेल चंद्रहार पाटील असेल नितीन खुर्द असतील सचिन खुर्द परत म्हटलं तर समाधान गोडके मला आता एक प्रश्न विचारायचा तुमचा आवडता पैलवान कोण आहे तुम्हाला पाठलेला किंवा तुम्ही बघितलेला का आवडता पैलवान. तसं आवडतं पैलवान बरंच आहे तर नाव सांगा. पण लक्षात ठेवण्यासारखं मला नितीन खुर्द चांगला आवडतं पैलवान कोण तुमच्या. माझ्या आवडतीचा पैलवान रवी पाटील काका पवार लय भारी पैलवान. ह्यांच्याकडून कुस्तीत जिद्द शेवटच्या सेकंदापर्यंत जिद्द कशी ठेवायची ह्यांच्याकडून शिकायला मिळालं. संस्कृती फायदा होतोय का. 100% होतोय. राजकारणात आता सध्याला वस्तुस्थिती अशी होती मी 2017ला ज्यावेळेस राजकारणात माझी एंट्री झाली त्यावेळेस बी मी गेट केलं होतं. दुसऱ्याच गणात निवडणुकीला उभा केलं मला आबांनी. आबांच्या आशीर्वादाने तिथं सुद्धा निवडून ह्या वेळेस सुद्धा मी परत दुसऱ्या गणात टाकलं. मी घराच्या गणात अजून निवडून आलेलं नाही म्हणजे मी उभा राहिलेलं नाही घरच्या गणात. यावं पण राजकारण पैलवान जास्त जमत नाही. पैलवान सरळ मार्ग असतो राजकारण ही नाही राजकारणात जेवढं जसं बिरादर मामाने काका पवार रवी पाटील असेल गोविंद पवार असेल गायकवाड असतील भरत मियाकाले नाव घेण्यात ह्यांच्याकडून एवढं शिकायला मिळालं
की आपलं सरळ काम करायचं. एक खोटाला कोणासाठी 10 खोटा बोलण्यापेक्षा एकदा खरं बोलून पुढे चालायचं. कमीत कमी समोरचा कार्यकर्ता पुढे गेल्यानंतर विचार करतो याला अतुल पाटलांनी आपल्याला रामकृष्ण देवला काय ते खरं खरं सांगितलं. आपल्या असे होते. राजकारणात माझे काम करण्याची पद्धत अशी आहे, नाही, बरोबर आहे. जरी आपल्याला काम होत नसलं नीतिमत्ता चांगली ठेवून त्याचं काम करणं. जसं आपण बजरंग दली मातेशी नीतिमत्ता करतो, तसं या राजकारणात काम करायचं. 100% यश तुम्हाला मिळतंय. ओके. आणि माझ्या आता सध्याच्या पंचायत समितीला माझं जिल्हा परिषदचं सीट गेलंय 2100 मतांनी पडले. वरचं पलीकडचं पंचायत समितीचं सीट माझं जवळजवळ 1600 मतांनी पडले. बरोबर. पण त्यांच्यात मी जवळजवळ 1500 मतांनी निवडून आलो. अरे बापरे, क्या बात आहे, क्या बात आहे. तर या पहिलवान अतुल पाटलांचं स्वागत आहे आणि कौतुक आहे की आपला माणूस राजकारणात सुद्धा मोठ्या पदावर आहे आणि दोन मार्ग केसरी आहे. या पहिल्यावर भेटून फार बरं वाटलं.